चीनने पाकिस्तानला शस्त्रसाठा पाठवल्याच्या बातम्यांचे खंडन केले आहे। ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी 12 मे 2025 रोजी यूकेच्या इमिग्रेशन प्रकरणात कडक बदलांची घोषणा केली आहे। सिरियाच्या एका गावात कतार आणि एफबीआयच्या संयुक्त शोध मोहिमेत इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी 30 हत्या केल्या। पाकिस्तानच्या सैन्याने छेडछाड केलेले व्हिडिओ फुटेज वापरून भारतातल्या लोकांना दिशाभूल करण्यात आली। भारत पाकिस्तान दरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इंडिगो आणि एअर इंडिया या विमान कंपन्यांनी 13 मे रोजी काही उड्डाणे रद्द केली आहेत। पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यात बनावट दारू प्रकरणात 14 जणांचा मृत्यू झाला आहे। शत्रूंच्या लक्ष्यावर मोदींची थेट भेट, आदमपूर एअरबेसला पंतप्रधानांचा धाडसी दौरा, ऑपरेशन सिंदूरचं यश जवानांकडून जाणून घेतलं। महाराष्ट्रात पावसाचा इशारा, पुणे, मुंबई, विदर्भ आणि अन्य जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट। पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीय नागरिकांना फोनद्वारे फसवण्याचा प्रयत्न, भारताच्या सुरक्षा यंत्रणांचा मोठा अलर्ट। या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाही, असा उद्धव सेनेचा पीएम मोदींवर निशाणा।